आहे असं सुद्धा ते यावेळी म्हणाले। मुंबईतल्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर आणि विश्वस्त राहुल लोंढे यांनी आज एका पत्रकार परिषदेमध्ये मंदिरातील कथित अनियमितता आणि आतापर्यंत केलेली कारवाई आणि पुढील चौकशीची मागणी याबाबत माहिती दिली। मंदिराच्या देणगी प्रणालीबाबत भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं नमूद करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एका पत्राचा उल्लेख केल्यानंतर सिद्धिविनायक मंदिराच्या प्रतिमेबाबत चर्चा सुरू झाली असं सदा सरवणकर यांनी सांगितलं। मात्र मंदिरातल्या कथित अनियमिततेबाबत माहिती मिळाल्यानंतर न्यासानं मार्च महिन्यामध्येच यावर कारवाई सुरू केली होती असंही त्यांनी स्पष्ट केलं। यासाठी तत्कालीन पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचं सहकार्य घेण्यात आलं। संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर अतिरिक्त मदतीसाठी पोलीस प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला गेला आणि मंदिराची सीसीटीव्ही यंत्रणा अधिक बळकट केली गेली अशी माहितीही सरवणकर यांनी दिली। सीसीटीव्ही चित्रीकरण आणि तपासाच्या आधारे राजन पेंडुरकर यांच्यासह एकूण 9 जणांना मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे। या व्यतिरिक्त त्यांना मदत करणाऱ्या 8 जणांना अटक करण्यात आली आहे। अटक केलेले कर्मचारी काही दिवस न्यायालयीन कोठडीमध्ये होते असंही त्यांनी नमूद केलं। तपासादरम्यान अटक करण्यात आलेले काही कर्मचारी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या विशाखा राऊत यांच्यातले संबंध उघड झाले आहेत। सिद्धिविनायक मंदिरामध्ये मुख्य आरोपीला कामावर घेणाऱ्या विशाखा राऊतच होत्या असा आरोपही त्यांनी यावेळी केला। बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी